शंभरच्या अगोदर वर्ग काढण्याची पद्धत. पहिला वर्ग संख्या घेऊ आपण 97. पहिले घेतले इथे घेतले आपण 97. आता 97 हे 100पेक्षा कितीने कम आहे? म्हणजे 97 मध्ये किती मिळवल्यावर 100 होईल? तर 3 मिळवल्यावर. त्यामुळे 3 मिळवल्यावर 100 होईल. त्यामुळे 97 मधून 3 मायनस केले, किती झाले? 94. आणि नेहमी लक्षात घ्यायचं की जे संख्या आपण मायनस करतो 100 मधून, जशी आपण 3 मायनस केली तर 3चा वर्ग करायचा. वर्ग किती? 3चा वर्ग किती होते? 9. तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की एक अंकी वर्ग संख्या आली तर ते आपल्याला 2 अंकीमध्ये कन्वर्ट करायची आहे. तर आता 3चा वर्ग 9 होते. ही तर एक अंकी संख्या आहे, पण आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, अगर एक अंकी वर्ग संख्या असेल तर नेहमी सुरुवातीला 0 लिहायचं आणि त्याच्यानंतर 9 लिहायचं. हे झालं 97चा वर्ग. आता दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला समजून जाईल कसं आहे. जसं मी घेतलं 96चा वर्ग. 96चा वर्ग. आता 96 हे 96 जी ही संख्या आहे ही 100पेक्षा कितीने कम आहे? 4ने. म्हणून आपण 4 मायनस केले, किती झाले? 92. आता 4चा वर्ग किती होते? 16 होते. आता इथं आपल्याला 2 अंकी संख्या भेटली, वर्ग संख्या भेटली, म्हणून जसे तसे 16 लिहून घ्यायचे. अगर एक अंकी वर्ग संख्या भेटली तर अगोदर 0 लिहायचं. जसं अजून तिसऱ्या उदाहरणात तर तुम्हाला पूर्ण समजून जाईल. जसं मी म्हटलं इथे 98चा वर्ग. 98चा वर्ग. 98चा वर्ग म्हणजे 100पेक्षा किती कम आहे? 2 कम आहे. म्हणून 98 मधून 2 गेले, किती राहिले? 96. 2चा वर्ग किती होते? 4 होते. आता हे एक अंकी संख्या आहे, आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे. तर त्याच्या अगोदर काय म्हटलं होतं मी तुम्हाला? 0 लिहायचं, नंतर 4 लिहायचं. हे झाले 98चा वर्ग. हे झालं 96चा वर्ग. आणि हे झालं 97चा वर्ग. अशी सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. असे तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.